असंच करत राहा. 100% तुम्ही फेमस होताल, नक्कीच व्हायरल होताल. तर तू इथून इथून तिथपर्यंत थोडं ब्लॉगिंग करत आलास तर तिच्या पुढे एक बदाम शेकचं दुकान आहे, मी तुला तिथं बदाम शेक पाजणार. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज रविवार आहे आणि रविवार म्हटलं तर आज मेन आपलं महाशिवरात्री आहे सगळ्यात महत्वाचं. फेब्रुवारीमध्ये काही जण सेलिब्रेट करतात की व्हॅलेंटाईन डे आहे, असला आहे तसला आहे. ते आपल्याला तसं काही फालतूगिरी करायची बी नाही, बघायची बी नाही. फक्त आपल्यासाठी फेब्रुवारी महिन्यामध्ये मेन म्हटलं तर महाशिवरात्री आहे. महाशिवरात्री म्हणजे आज रोजी महादेव आणि माता पार्वतीचं काहीतरी लग्न सोहळा संपन्न झाला होता, त्याच्यामुळे आज ही महाशिवरात्री पूर्ण हिंदू समाजामध्ये सेलिब्रेट करतात. तर आपल्या इथे एक हेमाडपंथी शैलीतील मंदिर आहे निलंग्यामध्ये, तिथलं निळकंठेश्वर मंदिर म्हणून असं मंदिराचं नाव आहे. तर आज आपण तिथे जाऊन महादेवांचे दर्शन घेऊन येणार आहोत. तर आज जवळपास तिथे गर्दी पण आपल्याला खूप बघायला भेटणार आहे, कारण आज सर्वच ते हिंदू समाजाचे जे लोक आहेत ते तिथे येऊन दर्शन घेतात. त्याच्यामुळे आपल्याला थोडं दर्शनासाठी वेळ पण लागू शकतो अमित शेठ, त्याच्यामुळं थोडं थांबावं लागेल तुम्हाला. हा, देवांच्या सानिध्यामध्ये आपल्याला वेळ थांबता येईल तेवढं आपण थांबून घेऊ. काय मागणार आहोत देवाला? हा, चांगली गोष्ट आहे. देवाकडून काही अपेक्षा ठेवत नाही, पण आम्ही ठेवतो आमच्या भरपूर अपेक्षा. देवाला समजते बस झालं. शिवजयंतीची तयारी जोराशोरात चालू आहे. प्रत्येक ठिकाणी आपण बघू शकतो की शिवजयंतीची तयारी जोराशोरामध्ये चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तरी अपेक्षा आणखी छान सजवलेला आहे. बॅनर लावलेला आहे. आपण ऑलमोस्ट आलेलो आहोत. लाव गाडी लाव. कारण बघू शकतो किती घनदाट गर्दी आहे. मित्रांनो, दर्शन झाले चांगल्या प्रकारे. मध्ये व्हिडिओ काही अलाउड नव्हता, त्यामुळे आम्ही मध्ये व्हिडिओ करू नये. मग बघूया, चांगलं दर्शन झालं का? निवांत दर्शन झाले. आता आम्ही जात आहोत. इथे खेळायचं आहे बघ. खेळायचं का तुला? काय छान आहेस तू, मोठाच आहेस, छान नाही. पहिले रडत होता डोंगऱ्या पायी. मामाने इम्रान हाशमीचं गाणं लावलं. चला मग आता पुढे जाऊ आपण. तर मित्रांनो, आपल्या डगू भाऊचं शिवाजी चौकामध्ये काम आहे, तर आता आपल्या भाऊचं काम करून घेऊ आपण. भाऊ, गाडी एवढं का ध्वनी तुला? आता देवाचे दर्शन घेतलंयस, आता तुझं सगळं चांगलं होऊन जाईल, टेन्शन नको घेऊ तू. होईल होईल. चला पुढे बघू आता आपण मित्रांनो. चला. तर मित्रांनो, आपण आता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आलो होतो. आपण बघू शकता की ते जे आहे ते कव्हरिंग केलेलं आहे, कारण की आतमध्ये काम चालू आहे. आता 19 फेब्रुवारीला एकदम छान असे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घडते. ते पण एकदम सुंदर आणि अप्रतिम रित्यामध्ये. बघू शकतो आपण शिवाजी महाराजांची मावळ्यांची पण आपल्याकडे प्रतिमा किंवा मूर्ती आहेत असं म्हणू शकतो आपण. तर मित्रांनो, आपण आपल्या अमितला एक चॅलेंज आहे बॅ तुला. तर तू इथून इथून तिथपर्यंत थोडं ब्लॉगिंग करत आलास तर तिच्या पुढे एक बदाम शेकचं दुकान आहे, मी तुला तिथं बदाम शेक पाजणार. ओके? हा, चला. डील डन झाली आपली. लगेच पाजतो, व्हिडिओ मध्ये दाखवतो. चला. तर आता आपल्या भावानं आपण चॅलेंज दिले ब्लॉगिंग कर, मग बदाम शेक पाहिजे. तर आता बदाम शेक पाहिजे ब्लॉगिंग करायला. तर बघूच आता भाऊ कस पाहिजे. भया, उपवासाला चलते का बदाम शेक? उपवासाला बदाम शेक तुला तुला कोणतं घ्यायचं? आता काय इथले इथे व्हिडिओ करून तू आता माझ्या खर्च करायला लावलायस. कोणतं घ्यायचं तुला? पण तो मीच पाजलेला होता. मग माझे कष्ट आहे ब्लॉगिंग करायला. काही कष्ट नाही, तुम्ही चालायच तो. एवढं राव ना कष्ट आहे. किती केलायस बेटा? तुला काय पाहिजे सांग. मला जे पाहिजे ते दिवसात घेत. राहू दे, माझ फक्त एक बदाम शेक द्या. दोन द्याव. दोन द्या, दोन जाऊ दे. हाफ मध्ये द्या. भावा नाही, हा भावाला मी पाहिजे द्याला. ते साफ खोटा. मित्रांनो, आमचा डोकोबाया जे आहे ते इथून इथं चिटिंग केलाय. चेकिंग मी करत नाही, सगळ्या जगाला नव्हतं. कसा आहे बदाम शेक? 40 ला कोण? हाफ द्या म्हणतो. हाफ द्या म्हणाल तू की? हाफ हाफ
तर आता खर्च करून टाकला डबून मेहनत की कमाई से पे रहे. कमाईची पीर आहे म्हणाला आहे. हम्म. तर मित्रांनो आपले निलंग्यातले फेमस रील स्टार प्रिन्स भैया ढेरे यांना जवळपास आता निलंग्याच्या आजूबाजू शहरातले सगळेच ओळखतात. जो लवकरच जिल्हा लेवलला पण ओळखले जातील मला वाटतं, कारण यांची व्हिडिओ एकदम क्वालिटी आणि एकदम उत्तम रित्या बनवतात भैया. तर भैया तुमचं म्हणणं काय? आमचे व्हिडिओ बघितला वाटतं तुम्हाला? काय नाही, फक्त असंच करत राहा. 100% तुम्ही पण फेमस होताल, नक्कीच व्हायरल होताल. आणि जर कोणी आपला व्हिडिओ बघत असेल तर आपली पब्लिक बघत असेल तर व्हायला नक्कीच सपोर्ट करा. असंच प्रेम असू द्या, जसं मला प्रेम देतात तसंच भयाला पण द्या. धन्यवाद.